नमस्कार मित्रांनो, आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला मालिकेचे नवनवीन एपिसोड सर्वात अगोदर पाहायला मिळतील. तर तुला शिकवीन चांगला धडा या मालिकेमध्ये काय घडलं ते आपण बघणार आहोत. इकडे अक्षरा भुवनेश्वरीला भेटायला आलेली असते. ती घरून कोणाला घेऊन आलेली नसते. तिची आई म्हणते की मी तिच्यासोबत येते, पण अक्षरा म्हणते नको. म्हणून तिची आई इकडे चिंतेत असते. इकडे अक्षरा पोहोचलेली असते. भुवनेश्वरी आणि अक्षरा भेटलेल्या असतात आणि दोघांचं बोलणं होत असतं. तर अक्षरा बोलते की बोला मॅडम, तुम्हाला काय बोलायचं आहे, तुम्ही मला इथे बोलावलं. तर भुवनेश्वरी सरळ मुद्द्यावर येते आणि बोलते की आम्ही तुम्हाला घरला न्यायला आलेलो आहे, त्यासाठी तुम्हाला आम्ही दुर्गेश्वरीलाही सुद्धा पाठवलं होतं आणि आई सुद्धा पाठवलं होतं, पण तुम्ही त्यांना नकार दिला. तर आता यावेळेस म्हटलं की आम्ही स्वतःच यावं, कारण की तुम्हाला आम्हाला भेटायची इच्छा होती म्हणून. तर बोला तुमच्या काय मागण्या आहे ते आम्हाला सरळ सरळ सांगा, कारण की एवढ्या दिवसाने आम्हाला आमच्या मालकांनी म्हटलेलं आहे की मी तुमच्याशी लग्न करणार. हा सौभाग्य प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात येणं म्हणजे खूप भाग्याचं असतं. आणि आम्ही या दिवसाची खूप वाट बघत होतो की मालकाने आम्हाला स्वतः म्हटलं की आम्ही तुमच्याशी लग्न करणार आहे. आणि हे सुख आम्ही कसं हे स्वतःपासून दूर जाऊ देणार. तुम्ही अगोदर गुढीपाडव्याच्या दिवशी आम्हाला सांगितलं होतं सौभाग्याचे लेणं म्हणजे काय, ते तुम्हाला लक्षात आहे ना. मग अक्षरात ती गोष्ट आठवते आणि भुवनेश्वरी बोलते की आमचं मोठ्या मालकावर प्रेम आहे आणि त्यांच्याशी आमचं लग्न होणं हे खूप गरजेचं आहे. आम्हालाही एक लग्न झालेली स्त्री म्हणून मिरवायचं आहे. आम्हालाही स्वतःच्या कपाळावर त्यांचं कुंकू असायला असं वाटतंय, म्हणून आम्ही लग्नाची घाई करतो आहे. आणि मोठ्या मालकांनी एक अट ठेवलेली आहे की आमची सुनबाई जोपर्यंत या घरी येत नाही तोपर्यंत आम्ही लग्न करणार नाही. जर तुम्ही या घरात आले नाही तर आमचं लग्न कधीच होणार नाही, आमचं सुख हिरावून जाणार. म्हणून तुम्ही घरला चला, तुमच्या काय मागण्या आहे ते आम्हाला सांगा, आम्ही लगेच तुमच्या पाया पडतो. तर भुवनेश्वरी तिच्या पाया पडायला जाते आणि गुडघ्यावर येत असते. तर अक्षरा तिला सावरते आणि बोलते की मॅडम असं करू नका. आणि अक्षरा तिच्याकडे बघतच राहते. भुवनेश्वरी पण तिच्याकडे बघत राहते आणि अक्षरा बोलते की मॅडम तुम्ही असं करू नका, माझी कधीच इच्छा नव्हती की तुम्ही गुडघ्यावर यावे, कारण की तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठे आहात आणि मोठ्या माणसांनी गुडघ्यावर यावं हे आम्हाला कधीच वाटत नाही आणि माझी तशी इच्छा सुद्धा नाही मी गुडघ्यावर यावं म्हणून. माझी फक्त एकच इच्छा आहे की जे तुम्ही केलेल्या अटी तुम्ही जर मान्य केल्या तर मी त्या घरात यायला तयार आहे. तर भुवनेश्वरी बोलते पण अशा कोणत्या अटी आहे तुमच्या सांगा. तर मग अक्षरा अट सांगते की तुम्ही शाळेबद्दल जो काही निर्णय घेतलेला आहे तो मागे घ्यावा आणि शाळा कधी बंद नाही व्हावी असं तुम्ही मला वचन द्या. तर भुवनेश्वरी बोलते की नाही, आम्ही तो निर्णय मागे घेऊ शकत नाही, कारण की आम्ही तुम्हाला नोटीस दिली आहे आणि नोटीस दिली त्यानंतर आम्ही ते मागे घेऊ शकत नाही. आणि शाळा तर कधी ना कधी बंद होणारच आहे, कारण शाळेपासून आम्हाला काही प्रॉफिट नाही आहे, म्हणून आम्ही शाळेबद्दल काही सांगू शकत नाही. तर अक्षरा बोलते ठीक आहे, तुम्ही शाळेचा निर्णय मागे घेणार नाही तर मग मी पण त्या घरात येणार नाही, माझा पण निर्णय झालेला आहे. आणि अक्षरा निघायला जाते. इकडे अधिपती ओंकार सोबत फॅक्टरीमध्ये बोलत असतो की आज मास्तरीबाई आणि आईसाहेब दोघे भेटणार आहे. मला त्यांची चिंता लागून राहिली आहे की त्या दोघात काय बोलणं होणार आणि काय नाही. आणि मास्तरीबाई आईसाहेबांना समजून घेणार का आणि आईसाहेब मास्तरीबाईंना समजून घेणार का, हा विचार माझ्या डोक्यात आहे. तो ओंकार बोलतो भावा सर्व ठीक होईल आणि वहिनी साहेब सर्व आपल्या गोष्टी मुद्दे बरोबर समजून सांगते समोरच्यांना. तर आईसाहेबांना ते पटेल सुद्धा. तर अधिपती बोलतो हो, मासरीबाईंनी सांगितलेलं जर आईसाहेबांना पटलं तर आईसाहेब बरोबर तो मुद्दा मागे घेईल, कारण की आईसाहेबाला कोणती गोष्ट जर समजावून सांगितली तर आईसाहेब त्यावर विचार करतात. तर अधिपती आईसाहेबाची वाह करत असतो आणि इथे यांचं बोलणं होत असतं. इकडे आजी घरी विचार करत असते की भुवनेश्वरी आणि अक्षराचं काय बोलणं होत असेल. तेवढ्यात तिथे दुर्गेश्वरी येते. दुर्गेश्वरी आगीत तेल ओताचं काम करते. ती मासरीबाई काही घरी येणार नाही, कारण की तिने आपल्या दोघांना घरून वापस पाठवलेलं आहे. तर ताई पण तशीच वापस येणार, कारण की ती मास्तरीण खूप चालाक आहे आणि ती अशी घरी येणार नाही असं तिचं बोलणं असतं. इकडे अक्षराच्या घरी अक्षराची आई खूप चिंतेत असते की अक्षरा एकटी गेलेली आहे, भुवनेश्वरीने काही केलं तर. आणि इकडे इरा सांगत होती की भुवनेश्वरी मॅडम अक्षराला मारण्याचा प्लॅन करत आहे. ती खूप चिंतेत असते, त्यामुळे ती जयदेवरावांना कॉल करते आणि बोलते तुम्ही घरी या. जयदेवराव घरी येतात आणि बोलतात काय झालं. तर मग ते सर्व घडलेला प्रकार सांगते की आपली अक्षरा ही भुवनेश्वरी मॅडमला एकटी भेटायला गेलेली आहे. तर जयदेवराव तिच्या ओरडतात आणि बोलतात की तू तिच्यासोबत गेली का नाही. तर त्यावर विद्या बोलते की
मी तिच्यासोबत जाणार होती पण अक्षरा नाही बोलली म्हणून मी काही गेली नाही. तर जयदेवरावांना खूप विचार पडलेला असतो की ती भुवनेश्वरी मॅडम खूप आतल्या गाठीची आहे आणि त्यांनी अगोदर त्या दुर्गेश्वरीला पाठवलं, मग त्या आजींना पाठवलं, आता त्या स्वतः भेटायला गेल्या आणि ते बी एकट्या स्थळी. मला खूप काळजी वाटून राहिली आहे, दोघांची काळजी खूप लागून राहिली असते. इकडे अक्षरा आणि भुवनेश्वरीचं बोलणं होत असतं. अक्षरा निघायला जाते तर भुवनेश्वरी तिला अडवते आणि बोलते की तुमचे काय अटी आहे ते मला सांगा, मी मान्य करायचा प्रयत्न करते. ठीक आहे, जर मी चा निर्णय मागे घेतला तर तुम्ही त्या घरी याल का? तर अक्षरा बोलते हो मी त्या घरात येईल. तर त्यावर आणि तुम्ही आमच्या लग्नाला विरोध नाही करणार ना? तर अक्षरा बोलते हो नाही करणार मी तुमच्या लग्नाला विरोध. तर भुवनेश्वरी हसून बोलते ठीक आहे, आम्ही शाळेचा निर्णय मागे घेतो. आता तुमची दुसरी अट सांगा. तर अक्षरा बोलते की माझी दुसरी अट अशी आहे की तुम्ही फुलपगारे सरांना खूप त्रास दिला आणि शाळा बंद होणार यामुळे त्यांची तब्येत खराब झाली, त्यांना आम्हाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. तर तुम्ही त्यांना एक वेळा माफी मागावी. तर भुवनेश्वरी विचार करते आणि अगोदर चिडते अक्षरावर, मग ती शांत होते आणि बोलते की ठीक आहे, आम्ही त्यांची माफी मागायला तयार आहे. अक्षरा तिच्याकडे बघतच राहते की भुवनेश्वरी लग्नासाठी एवढं करत आहे तर तिलाही तिची कीव येत असते. तर मग इथेच आजचा भाग संपतो. आता सामूहिक भागात आपल्याला हेच पाहणं रंजक ठरणार आहे की भुवनेश्वरी अक्षराच्या अटी मान्य करून अक्षराला घरी घेऊन येणार का, की अक्षरा आताही काही अट ठेवून भुवनेश्वरी सोबत नाही येणार, हे आपल्याला समीर भागात कळणारच आहे. तर आमचा एपिसोड कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप आवश्यक आहे. धन्यवाद. आमचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन एपिसोड घेऊन येत राहू. त्यासाठी आमच्या व्हिडिओला बघत राहा. धन्यवाद.